रावेर. अतिक्रमण हटवल्यानंतर पर्यायी जागेची मागणी, तात्पुरत्या जागेसाठी पाहणी. रावेर शहरात 2 दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत फळ, भाजीपाला, मासे व मटण विक्रेत्यांची दुकानेही हटविण्यात आली. प्रशासनाच्या कारवाईला अनेकांनी पाठिंबा दर्शविला असला तरी हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासनाचा निर्णय मान्य असला तरी या विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू ठेवता यावा यासाठी तात्पुरती किंवा कायमस्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. दरम्यान पद्माकर महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विक्रेत्यांच्या अडचणीची जाणीव असल्याचे सांगितले. आम्ही विक्रेत्यांसोबत आहोत. त्यांच्या हिताचा विचार करून त्यांना लवकरात लवकर तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याच अनुषंगाने आज भास्कर पैलवान, पद्माकर महाजन आणि रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सीईओ अविनाश गांगोडे यांनी संभाव्य पर्यायी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. लवकरच विक्रेत्यांसाठी तात्पुरत्या जागेबाबत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनवार अली की रिपोर्ट. 2 दिवसापूर्वी रावेर शहराचा अतिक्रम देखील काढण्यात आलेला आहे आणि बरेच लोकांमध्ये चर्चासुद्धा आहेत की बाबा अतिक्रम तर निघालं, पण आम्हाला काही व्यवसायासाठी जे काही मूळ प्रश्न आहेत की आमचे धंदे वगैरे सध्या बंद झालेले आहेत, तर आम्हाला असा काही नगरपालिका दुसऱ्या ठिकाणी जागा वगैरे असं करू देणार का? रावेर शहरातील जे 2 दिवसापूर्वी अतिक्रमण निघालं, यामध्ये सर्वप्रथम गेल्या कित्येक वर्षापासून एक चर्चेचा विषय होता व लोकांना रहदारीसाठी खूप अडचण येते, शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी अडचण येते, अशी बरेच चर्चा होत होती. आणि आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रावेर शहरातील किंवा महाराष्ट्रभरातील हे विषय त्या ठिकाणी मांडले गेले आणि त्या माध्यमातून सुद्धा कलेक्टर साहेब, पोलीस प्रशासन या माध्यमातून या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आलं. रावेर शहरात अतिक्रमणाच्या बाबतीत नव्याने आलेले PI संदीप पाटील साहेब आणि पोलीस प्रशासन यांनी वारंवार नगरपालिकेचे मुख्याधिकारी गांगुर्डे साहेब यांच्याशी संवाद साधून 1-2 वेळा मलाही फोन केले किंवा तुमच्या रावेरमध्ये काय गर्दी गोंधळ असं अतिक्रमण आहे, परंतु पोलीस प्रशासन आणि मुख्याधिकारी यांनी चर्चा करून रावेर शहराचं अतिक्रमण कशा पद्धतीने काढावं अशी चर्चा झाली आणि रावेर शहराचं अतिक्रमण या ठिकाणी बऱ्यापैकी मोकळं केलं. सर्वप्रथम ज्या ठिकाणी काही दुकानदारांचं कुठे नुकसान झालं असेल ते मी दिलगिरी व्यक्त करतो की हे सर्व दुकानदार रावेर शहरातील सर्व हिंदू, मुस्लिम, बौद्ध हे आपल्या परिवारातले आहे, परंतु अतिक्रमण काढत असताना थोडंफार कमी जास्त प्रमाणात काही गोष्टी होतात आणि शेवटी पोलीस प्रशासन कसं असते आपल्याला माहिती आहे. आणि आपण जो आता प्रश्न विचारला किंवा त्यांचा जागेच्या बाबतीत काय, तर आम्ही लवकरच या 2 ते 3 दिवसामध्ये मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, आमचे प्रमुख यांच्याशी चर्चा करून सर्व रावेर शहरातील फळ आणि फ्रूट विकणारे सर्व लोटगाड्या यांना एकत्र कुठे जागा द्यायची यासाठी लवकरच आम्ही चर्चा करू आणि मार्ग काढू की सर्वांना एकत्र बसून लोकांना सुद्धा एका ठिकाणी सर्व फळं मिळतील, भाजीपाला मिळेल आणि ज्या रस्त्यावर लागणाऱ्या लोटगाड्या यांची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था होईल. त्याचप्रमाणे उघड्यावरती मटण विकलं जात होतं, शासनाच्या माध्यमातून खुल्यावर मटण विकू नये असे सुद्धा निर्देश दिले होते, परंतु मटण विक्रेत्यांसाठी सुद्धा आम्ही वेगळी व्यवस्था त्यांची सुद्धा लवकरात लवकर चर्चा करू. या ठिकाणी 1-2-3 दिवसात ह्या विषयी चर्चा करून आपण मार्ग काढू असं आश्वासन या ठिकाणी मी देतो. धन्यवाद. सध्या ही जे जागा आम्ही देऊ, आम्ही चर्चा आधी करू, त्याच्यानंतर ही जागा कशी द्यायची, तात्पुरत्या स्वरूपात ही जागा आम्ही देऊ
एखादी काही कुठे नियोजन असलं तर त्या ठिकाणी बदल करून अजून त्यांना जागा देण्यात येईल. परंतु आता जे जागा देण्यात येईल हे तात्पुरत्या स्वरूपात मी बोललो अशा पद्धतीने आपण ते देऊ.